नर्मदे हर. लखनौ येथील श्रीराम मंदिर येथील मा नर्मदा अन्न क्षेत्र राम मंदिर ट्रस्ट समिती चालवते. अतिशय सुंदर व्यवस्था होती. बाबाजी 4 वाजेपासून सेवेत उभे नर्मदे हर बाबा और 4 बजे से बाबा जी सेवा में लगे हुए. 5:30 बजे उनका चाय भी रेडी हो गया था, तो सबको चाय पिलाया. और सिर्फ ऐसा ही नहीं है कि PS प्रजापति डॉक्टर है, ये भी व्यवस्था देते. आणि आज आपल्याला गिझरचं गरम पाणी पण भेटलंय. इकडे प्रसाधनगृह आहे आणि यास स्वच्छ असा परिसर. मंदिर अतिशय स्वच्छ आणि शेकण्यासाठी शेकोटी पण पेटून दिली बाबाजींनी. आता थोडंसं शेकून मग निघू. नर्मदे हर. नर्मदे हर. श्री लखन कुंवर यांची नगरी आहे लखनौ. बाबा काय राहिलं? बाबाजींचे हँड ग्लोव्ज राहून गेले. बाबा चालले परत. नर्मदे हर. नर्मदे हर. कालपासून लखनौचा पाहुणचार घेता घेता सगळे थकले होते आणि आज सकाळीच परत चालू झाले. आज लवकरच आपण लखनौ सोडणार आहे. त्या बाबाजींनी चहा प्रसादीसाठी आवाज दिला होता. नर्मदे हर बाबा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. लखनौ शहरातून हळूहळू बाहेर निघतोय. थंडी नाही, थंडी आहे पण धुकं नाही. काल लय धुके कहर केला होता. 10 वाजेपर्यंत तर धुकच होता. आज अजून तरी काही धुकं नाही. पुढे बघू आता काय होतं. नर्मदे हर. नर्मदे हर. हायवे लागलाय नरसिंगपूर जाण्यासाठी. त्याच्या आधीच उजव्या हाताला अन्न क्षेत्र आहे. अशी व्यवस्था इथे. या समोर दिसतोय हायवे नरसिंगपूर जाण्यासाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. लखनौचा पाहुणचार काय संपना. आज तिसरा चहा पिऊ राहिलो. तिसरा चाय बाबा अभी तक. तो कल तो 15 चाय पीना तो बहुत आदरतिथ्य हुआ. बाबा जी ने चाय के लिए रुका है एक बार फिर से. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. पिपरिया गावात आपण जेवणासाठी थांबलो. इथे एक धाबा आहे. तर शेवभाजीची ऑर्डर दिली आणि आता शेवभाजी तयार होऊन आली. हे बाबा रोट्या काय देईन अजून. रोट्या केव्हा देईन तेव्हा जेवण चालू होईल. भाजी तर येऊन बसली. आता तिथं भोजन प्रसादी करू आणि पुढे निघू. हायवेला असल्यामुळं थोडी व्यवस्था कमी आहे. अजून 28 किलोमीटर जायचंय. दुपारचे किती वाजतील जेवायला माहित नव्हतं, त्याच्यामुळे इथंच जेवण करून घेऊ आणि मगच पुढे निघू. 28 किलोमीटरला 6:30 पण वाजू शकतो. नर्मदे नर्मदे हर. बंटी दा पंजाबी धाबा पिपरिया. येते आपण ऑर्डर देऊन शेवभाजी रोट्या खाल्ल्या. बिल द्यायची पाळी आली. हे मालक आहे, पैसे घ्यायला नकार दिला. मग आपण ऑर्डर दिली होती, त्याच्यामुळे आपल्या याने जे होईल कार सेवेला देऊन टाकले. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळपासून असंच प्रवास चालू आहे हायवेने. नॅशनल हायवे नंबर 44 जातोय नरसिंगपूरला. मध्ये छोटे छोटे असे गावं लागतंय, वाड्यावर लागतंय. मागे एक छोटस जंगल बी लागलं. जंगल त्याची पानगळती चालू आहे. दाखवण्यासारखं अजून तरी काहीच नव्हतं. जेवण झालंय.
त्यामुळे आता जेवायची चिंता नाही, आता फक्त चालणे. नर्मदे हर, नर्मदे हर. हे परशिया गाव आहे. हायवेने चालतोय आपण. हायवेला काही सोय नाही असं म्हणतात, पण मैयेने सगळी सोय, मैयेने सब सुविधा करके रखी है. ऐसे बाबा जी को आदेश है कि अगर कोई परिक्रमावासी आए तो चाय पिलाना, और चाय भी पटियाला चाय है, एकदम बिल्कुल. नर्मदे हर, नर्मदे हर. ये बाबा जी का छोटा सा दुकान है और इधर चाय भी बनता है. ये पटियाला चाय, बिल्कुल पटियाला चाय दिया बाबा ने. नर्मदे हर, नर्मदे हर. कावड यात्रा हरिद्वार ते रामेश्वरम. आणि कमीत कमी 50 किलोच्या पुढची कावड आहे. आपण शूट नाही करू शकलो भावनेच्या भारात. पुढे चालली कावड. दर्शन घेण्यात वेळ गेला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. त्या बघा कशा फुलल्या. वातावरण एकदम सुंदर झालं आज. या भावामुळं का काय, त्यांचा जो आदर भाव आहे त्याच्यामुळं ती शेत्या हिरव्या दिसतंय. सगळे गावाचे पिकं आहे. मोठ्या प्रमाणात गव्हाचं उत्पादन घेतलं जातं दोन्ही बाजूला आहे. 3:45 वाजले आणि आजचा पूर्ण दिवस या डांबरी रस्त्यावर गेलाय. हा हायवे 44 नंबर, काश्मीर ते कन्याकुमारी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. जलसा हॉटेल रेस्टॉरंट इथे आपण थांबलो होतो आराम करण्यासाठी. हे बाबाजी यांनी चहा प्रोसेससाठी निघायच्या टायमाला अगदी आले आणि मग चहा घ्यावाच लागला. पटियाला चहा आलाय आज, दुसरा पटियाला चहा आलाय. नर्मदे हर, नर्मदे हर. सायंकाळचे 5 वाजले. आपण पोचलोय मुंगवानी गावात. आणि सायंकाळचं सूर्य भगवंतांचं रूप अतिशय अलग असतं, त्यामुळे व्हिडिओ काढायला विशेष करून आवडतं. लोकेशन असं असल्यावर अजूनच भारी. आज धुकं नव्हतं, थंडी पण नव्हती, कारण थोडं ढगाळ वातावरण असल्यामुळे जरा थंडी पण कमी आणि धुकं पण नव्हतं. आणि आता जसजसं नरसिंगपूर जवळ येतंय शेत्या सगळ्या हिरव्यागार दिसायला लागले. नर्मदे हर, नर्मदे हर. मिडवे टी फॅमिली रेस्टॉरंट मुंगवानी येथे परिक्रमावासींची राहण्याची व्यवस्था केलेली. बघा आज दुपारी जेवायला हॉटेलला आणि राहायला पण हॉटेललाच आहे. काय योग आहे, मैयेने काय लिहून ठेवले आपल्या याच्यात. नर्मदे हर. इथं अशी व्यवस्था आहे आपली. सगळे बाबाजी झोपले, आराम करताय. आणि मैयेने आपल्याला कॅडबरी दिली आणून, इतकी मोठी कॅडबरी मैयेतर्फे माझ्यासाठी. नर्मदे हर. बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. त्यांनी आम्हाला डेली नीडचे चॉकलेट सगळ्यांना नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय.